आता दिवाळी संपली आणि दिवाळीमध्ये गोड-धोड मसाल्याचा खाऊन खूप कंटाळा आला, म्हणून मला काहीतरी सिंपल पण खूप टेस्टी विदाऊट मसाल्याचं बनवायचं होतं. म्हणून मी हे बनवले एकदम मेल्ट इन माउथ दहीचे कबाब. तर त्यासाठी एका बाउलमध्ये हंग कर्ड घेतलं आहे, म्हणजे टांगून ठेवलेलं दही. शॉर्टमध्ये घट्ट असं दही घेतलेलं आहे, ज्यामध्ये बिलकुलही पाणी नाही आहे. अर्धा वाटी एवढं हे दही आहे आणि यामध्ये आता 1 वाटी एवढं पनीर घालायचं, किंवा प्रमाण हे तुम्ही बरोबर सुद्धा घेऊ शकता. सारख्या प्रमाणामध्ये सुद्धा दही आणि पनीर घेऊ शकता. आणि पनीर किसून घालायचं, जेणेकरून कबाबला बाइंडिंग खूप छान येईल. तर पनीर किसून झालेलं आहे. जे पनीर किसल्या जात नाही ते हाताने अशा प्रकारे मस्त मॅश करून घ्यायचं, म्हणजे कबाब बिलकुल क्रॅक होणार नाहीत. आता यामध्ये एकदम सिंपल असे आपल्याला साहित्य टाकायचे, ज्यामध्ये घेतलेलं आहे बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, आलं, कांदा, कोथिंबीर आणि काजू. काजूच्या ऐवजी तुम्ही बदाम टाकू शकता, क्रॅनबेरीज पण टाकू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि फक्त 1 चम्मच एवढं जिरं घालायचं आणि 3 टीस्पून एवढं भाजलेलं बेसन घालायचं, म्हणजे बाइंडिंग कबाबला छान येते आणि टेस्ट पण वाढते. बेसन घातल्यानंतर आता छान हाताने हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि कंबाईन करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता, कुठलाही मसाला न टाकलाय, अगदी मिरची पावडर सुद्धा टाकलेलं नाहीये. एकदम सिंपल रेसिपी आहे. घरच्या बेसिक सामानामध्ये हे कबाब तयार होतात. घरी असलेल्या बेसिक सामानामधून काहीही मसाले न वापरता एकदम टेस्टी आणि मेल्ट इन माउथ हे असे कबाब तयार होतात. तुम्ही एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी इथे पनीर छान कंबाईन करून घेतलेला आहे. दही आणि पनीर असा गोळा तयार करून घेतलेला आहे. पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाहीये. दही आणि पनीरमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच हा गोळा असा तयार होतो. गोळा तयार झाला की लगेचच हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे कबाब्स जेव्हा आपण बनवू तेव्हा हाताला चिटकणार नाही. अशा प्रकारे हाताला तेल लावलं की ज्या आकाराचे तुम्हाला कबाब बनवायचा आहे त्या आकाराचा गोळा असा हातामध्ये घ्यायचा, त्याला गोल करायचा. आता कबाबचे शेप तुम्ही कुठलेही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे आज गोल करून त्याला प्रेस करत आहे. आलू टिक्की सारखे जे असतात त्या प्रकारे मी हे कबाब बनवत आहे आणि जनरली हे कबाब याच आकाराचे असतात. तर अशा प्रकारे रोल करून थोडं प्रेस करायचं. जर त्याचे काठ क्रॅक झाले तर त्याला अशा प्रकारे सील करायचं. आणि ही बनवलेली जी टिक्की आहे ती आता ब्रेड क्रम्स मध्ये रोल करून घ्यायची. तर हे घरीच बनवलेले ब्रेड क्रम्स आहे. ब्रेडला मिक्सर मध्ये फिरून घेतलं, ब्रेड क्रम्स तयार झाले. आणि ही जी टिक्की आहे आता ती ब्रेड क्रम्स मध्ये अशी घोळून घ्यायची, जेणेकरून ब्रेड क्रम्स याला व्यवस्थित लागल्या जातील. जर ब्रेड क्रम्स लागले गेले नाही तर या टिक्कीवर अगदी थोडा पाण्याचा हात लावायचा आणि मग नंतर ही टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये घोळायची, ब्रेड क्रम्स लागतील. तर अशा प्रकारे हे सगळे जी टिक्की आहेत ते मी बनवून घेतलेली आहे. हे कबाब तयार झाले आहेत. या कबाबला आता अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी. अर्ध्या तासानंतर पॅन गरम करायचा, नॉनस्टिक वाला सहसा वापरायचा कबाब बनवण्यासाठी. आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की हे कबाब ठेवून घ्यायचे. एकदम लो फ्लेमवर खालच्या साईडला एखादा मिनिट हे छान परतून घ्यायचे किंवा फ्राय होऊ द्यायचे आहे. आणि नंतर पलटलं की बघा एकदम मस्त गोड कलर आलेला आहे, थोडासा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे, बिलकुल परफेक्ट कलर आहे. सगळे कबाब पलटून घ्यायचे, खालच्या साईडला सुद्धा असाच कलर आणायचा. लो फ्लेमवरच आपल्याला हे कबाब फ्राय करायचे आहेत. तुम्ही एअर फ्रायर मध्ये सुद्धा हे कबाब बनवू शकता. आणि बघा दोन्ही साईडला मस्त असा एकसारखा कलर आलेला आहे आणि हे कबाब जे आहे ते तयार झालेले आहे. तोंडात टाकताच विरघळतील एवढे सॉफ्ट होतात आणि एवढे टेस्टी होतात. तर आतून मस्त सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असे हे दहीचे कबाब तयार आहेत. आज मी हे दहीचे कबाब कोथिंबीरच्या स्पायसी चटणी सोबत सर्व करत आहे. तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत सुद्धा सर्व करू शकता. तर मग वेळ न घालवता दिवाळीच्या फराळाला कंटाळून तुम्ही हे नवीन प्रकारचे कबाब नक्की बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.